मित्रांनो, तुमचं लाडकं चॅनल ऑटो कॅप्चर आज पुन्हा एकदा तुमच्या डिमांडवर एका आपण मारुतीच्या ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म ते म्हणजे ट्रू व्हॅल्यूवर युज्ड कारचा शोध घेण्यासाठी आलेलो आहोत। मित्रांनो, आपण रिसेंटली वंडर कार्स थेरगाव या ठिकाणी व्हिडिओ केलेला आणि तेथील स्टॉक पाहिला होता। आज पुन्हा एकदा आपण वंडर कार्सच्या वारजे या इथं आउटलेटला आलेलो आहोत, जिथे आपण त्यांच्या गाड्यांबद्दल माहिती पाहणार आहोत। वंडर कार्स मित्रांनो, मारुती सुझुकीच्या सर्टिफिकेशन मध्ये रॉयल प्लॅटिनम या कॅटेगरीमध्ये मागच्या सलग 7 वर्षापासून सर्टिफिकेशन मिळवत आलेलं आहे। त्याच्यामुळे आपण त्यांच्या या प्लॅटफॉर्मवर माहिती घेण्यासाठी आलेलो आहोत की त्यांच्याकडे कुठकुठल्या गाड्या आहेत आणि गाड्या खरंच बजेट रेंज मध्ये आहेत का मित्रांनो। तर त्यासाठी आज आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत वंडर कार्स ट्रू व्हॅल्यू वारजे येथील सेल्स कन्सल्टंट रेश्मा मॅडम। तर रेश्मा मॅडमला मी आपल्या चॅनल मध्ये इन्व्हाइट करतो। मॅडम, सगळ्यात पहिले आपल्या शोरूम बद्दल आम्हाला थोडी माहिती द्या। ओके, माझं नाव रेश्मा खटावकर। आपलं जे शोरूम आहे मुंबई पुणे हायवे लगतच आहे, वारजे ट्रू व्हॅल्यू सर। सगळ्यांना इझी पडेल असंच आपलं शोरूम अगदी लगेच हायवे टच असं आहे। सो कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याकडे सगळ्यात लो बजेट 1 लाखापासून स्टार्टिंग 10 लाखापर्यंत, त्याच्या 1 लाखाच्या खाली सुद्धा अवेलेबल आहे। सो कस्टमरच्या रिक्वायरमेंट सो हॅचबॅक, सिडॅन, एसयूव्ही कार, एमयूव्ही कार सगळ्या कार्स आपल्याकडे अवेलेबल आहे। सो आणि आपल्याकडे ऑटोमॅटिक मॅन्युअल मध्ये कार्स अवेलेबल आहे। ओके, 5 सीटर आणि 7 सीटर दोन्ही सेगमेंट मध्ये आपल्याकडे गाड्या अवेलेबल आहेत। तुमच्या सगळ्या रिक्वायरमेंट प्रमाणे सुद्धा तुम्हाला कार्स अवेलेबल होतील आपल्याकडे। म्हणजे जशी आमच्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे तशीच गाडी आपण देणार आहोत। नक्कीच नक्कीच तुमच्या आवडीची कार तुम्हाला देणार। तर नक्कीच मित्रांनो, आता आपण पाहूयात की इथे कुठकुठल्या गाड्या अवेलेबल आहेत। मॅडम आपल्याला संपूर्ण गाड्यांबद्दल माहिती देतील आणि नक्की तुम्ही एकदा या डीलरशिपला व्हिजिट करा, यांच्याकडे कुठल्या गाड्या अवेलेबल आहेत तुमच्या बजेट रेंज मध्ये। मॅडम, 1 लाख रुपयापासून 10 लाख रुपयापर्यंत आपल्याकडे गाड्या नक्कीच अवेलेबल आहेत। तर चला मित्रांनो, पाहूया कुठकुठल्या गाड्या अवेलेबल आहेत। मित्रांनो, ट्रू व्हॅल्यू वंडर कार्स वारजे या शोरूमचे जे इथले मॅनेजर आहेत प्रमोद सर, हे आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद सर, स्वागत करतो आपलं आमच्या चॅनल मध्ये। नमस्कार सर। तर आज आपल्याकडे कुठकुठल्या गाड्या अवेलेबल आहेत त्या कव्हर करायच्या आहेत। तर सर्वात पहिले आम्हाला सांगा, आपल्याकडे किती प्राइस रेंज मध्ये गाड्या अवेलेबल असतात? प्राइस रेंज आपल्याकडे 1.5 लाखापासून ते आपल्याकडे 10.5-11 लाखापर्यंत प्राइस रेंज अवेलेबल असतात। सर, पेट्रोल, मॅन्युअल, डिझेल, सीएनजी, सर्व कंपनी फिटेड सीएनजी, आउटसाइड फिटेड सीएनजी सर्व गाड्या आपल्याकडे अवेलेबल असतात। सर, आता आमचे जे प्रेक्षक वर्ग आहे हा गावाकडचा पण आहे प्लस शहरातला पण आहे, तर अशा आमच्या प्रेक्षकांना लोन फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल आहे का? लोन फॅसिलिटीज पण आपल्याकडे अवेलेबल आहे। तुम्ही फक्त आमच्याकडे यायचे आणि आम्हाला फायनान्स हवाय हे जरी सांगितलं तर आमची जी आपले 13 लोकांची 13 फायनान्सर्सची आपले टायअप आहेत, जे बँक पण आहेत आणि एनबीएफसी पण आहेत। म्हणजे जे लिडिंग बँक्स आहेत, आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक महिंद्रा, चोला आहे, हे सगळे आपल्या एयू बँक आहे। म्हणजे हे मी जस्ट प्रातिनिधिक नावं घेतली, पण बाकीचे पण त्यांच्या एरिया प्रमाणे, कारण प्रत्येक ठिकाणी आउटस्टेशन पण कस्टमर असतात, तर मग तिकडचे एक फायनान्सर जे करतात, तर आपण त्या पद्धतीने करू शकतो। प्रत्येक प्रोफाईल प्रमाणे आणि प्रत्येक ह्याच्याप्रमाणे आपण फायनान्स, आणि ही सर्व काळजी वंडर कार्स घेते, म्हणजे कस्टमरला काहीच हेडॅक नाही आणि डोअर स्टेप सर्व्हिस आपल्याला मिळते। फायनान्स साठी तुम्हाला कुठेही फायनान्सरकडे जायचं नाहीये, तर फायनान्सची लोक किंवा आमची जे काही माणसं आहेत तर ते सगळे तुमच्याकडे डोअर स्टेप तुम्हाला सर्व्हिस देतात। तर नक्कीच सर, आता आम्ही आपल्याकडे कुठकुठल्या गाड्या अवेलेबल आहेत त्याची माहिती पाहतो। तर आज आपण आलेलो आहोत मित्रांनो मारुती सुझुकीचा एक ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म ते म्हणजे ट्रू व्हॅल्यू, आणि ट्रू व्हॅल्यू मध्ये आज आपण वंडर कार्सच्या डीलरशिप मध्ये वारजे या ठिकाणी शूट करत आहोत। मित्रांनो, आता आपण आपल्या गाड्या पाहायला सुरुवात करतोय। सो आपण लो बजेट पासून हाय बजेट पर्यंत जाणार आहोत। मॅडम, आता आपण पहिली गाडी एकदम मिनी छोटी गाडी आपण हिला म्हणतो ती आलेली आहे, अल्टो गाडी। काय डिटेल्स आहेत मॅडम अल्टोच्या? ही अल्टो ऑटोमॅटिक आहे, प्राइस सगळ्यात कमी 3,10,000 आहे। 2016 ची गाडी आहे, सेकंड ओनर, फक्त रनिंग झाले 56,000। ऑटोमॅटिक आहे, एकदम गुड कंडिशन मध्ये। सो आता ऑफर वगैरे चालू आहे, गुढीपाडवा आणि होळीची ऑफर चालू आहे। सो कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे गाडी आहे। नक्कीच मॅडम, आता आपली ऑटोमॅटिक सेगमेंट मधली सगळ्यात छोटी गाडी आणि आपल्या कस्टमर साठी गुढीपाडवा आणि होळी निमित्त चांगली अशी आपण ऑफर करून देणार। येस। ओके, तर मॅडम काय प्राइस आहे गाडीची? 3,10,000 आहे। 3,10,000 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला अल्टो ऑटोमॅटिक भेटत आहे। तर आता आपली पुढची गाडी मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहे वॅगनार ओल्ड लुक मध्ये। मॅडम, काय डिटेल्स आहेत गाडीच्या? गाडीची प्राइस आहे 3,25,000। गाडी आहे 2015 ची गाडी आहे, ऑटोमॅटिक मध्ये। 2015 ची ऑटोमॅटिक गाडी, आणि आपण गाडी कितीला देतात आहे? 3,25,000ला, ते पण निगोशिएबल मग।
ते पण आपण आपल्या कस्टमरला चांगला असं मान सन्मान करून देणार आहे. मॅडम एक सांगा, या सगळ्या गाड्या सर्टिफाईड कॅटेगरी मध्ये आहे, म्हणजे यांचे 376 चेक पॉइंट झालेले आहेत. तर चला मॅडम, आता आपली पुढची गाडी. मित्रांनो, तुम्हाला आता ओल्ड लुक मध्ये वॅगनर दाखवली, आता आपण इथे पाहू शकता न्यू लुक मध्ये सुद्धा इथे वॅगनर अवेलेबल आहे. 2 वॅगनर आता आपण न्यू लुक मध्ये इथे घेऊन आलेलो आहे. सर्टिफाईड कॅटेगरी मधल्या या गाड्या आहेत. तर मॅडम, आता ही जी वॅगनर आहे, काय डिटेल्स आहेत गाडीच्या? गाडी आहे 2020 ची गाडी आहे. टीव्ही कार आहे, सर्टिफाईड कार आहे. सो गाडीचं रनिंग झालंय 67,000 रनिंग झाले, 5,10,000 आले, ते पण निगोशिएबल. आपल्याकडे खूप चांगली ऑफर चालू आहे. पेट्रोल प्लस विथ सीएनजी आहे. पेट्रोल प्लस सीएनजी. मित्रांनो, 2000 केव्हाची गाडी आहे? 20 ची. 2020 ची गाडी मित्रांनो, आणि ते पण तुम्हाला पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये, कंपनी फिटेड सीएनजी मध्ये ही गाडी अवेलेबल आहे. मॅडम, सर्टिफाईड कॅटेगरी मध्ये गाडी असल्यामुळे आपल्या प्रेक्षकांना यावर 3 फ्री सर्व्हिस आणि वॉरंटी पण आहे का? येस, 6 महिन्याची वॉरंटी येणार, 7,500 किलोमीटर. ओके. आणि मॅडम, इंजिन आणि गिअरबॉक्स ऑल ओव्हर इंडिया मध्ये कुठेही वॉरंटी क्लेम करता येईल? येस, नक्कीच नक्कीच मित्रांनो. तर चला, आता आपली पुढची इथं वॅगनर तुम्ही पाहू शकता. सो मॅडम, आता आपण एक गाडी आणली सिल्वर कलर मध्ये, आता ही आपली गाडी ब्राऊन कलर मध्ये. काय डिटेल्स आहेत मॅडम? ही ब्राऊन कलरची गाडी 2021 ची आहे, 5,20,000, पेट्रोल प्लस सीएनजी. सो LXI मॉडेल आहे. सो टीव्ही कार आहे, सर्टिफाईड फर्स्ट ओनर आहे, त्याला सुद्धा वॉरंटी आहे 6 महिन्याची. इंजिन आणि गिअरबॉक्सची, 7,500 किलोमीटर. 7,500 किलोमीटर पर्यंत मित्रांनो तुम्हाला या गाडीवर वॉरंटी भेटते. आता तुमच्या सर्वांची लाडकी गाडी जी ऍव्हरेज एकदम दमदार देते, ती म्हणजे मारुती सुझुकीची स्विफ्ट डिझायर गाडी आपण आणलेली आहे. मॅडम, काय डिटेल्स आहेत गाडीच्या? गाडी आहे 2013 ची गाडी आहे. गाडी फर्स्ट ओनर आहे, प्युअर पेट्रोल मध्ये. प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे. आणि मॅडम, 2013 ची गाडी, काय प्राइस आहे मॅडम? प्राइस आहे 4,50,000, त्यामध्ये पण निगोशिएबल होणार. 4,50,000 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला ही 2013 ची डिझायर अवेलेबल होती. सो प्युअर पेट्रोल मध्ये गाडी असणार आहे. आज मार्केटमध्ये या गाडीचा रेट साधारणपणे 5.5 लाख रुपयाच्या आसपास चालू आहे. ही गाडी आपण कितीला देतात? 4,50,000 फक्त. 4,50,000 रुपयाला, त्यातही निगोशिएबल होऊन जाणार आहे. आता मित्रांनो, आपण थोड्याशा दुसऱ्या सेगमेंट मधल्या गाड्या पाहूया, हॅचबॅक मध्ये जाऊया, आणि मग त्याच्यानंतर आपण प्रीमियम सेगमेंट मधल्या कुठल्या गाड्या अवेलेबल आहेत त्या पाहूयात. चला. प्रीमियम सेगमेंट मध्ये आता एक नॉन मारुती सुद्धा गाडी आपण आणलेली आहे, Hyundaiची i20. मॅडम, काय डिटेल्स आहेत या गाडीच्या? गाडी आहे फर्स्ट ओनर, i20, 5,40,000, ते पण निगोशिएबल. प्युअर पेट्रोल i20 मॉडेल. मित्रांनो, सेकंड टॉप मॉडेल मध्ये ही गाडी अवेलेबल आहे. 1.2 चं जे कापाचं इंजिन आहे, 1197 सीसी मध्ये येतं. मित्रांनो, एकदम स्मूथ असं इंजिन आहे. सो जे लोक Hyundaiची पेट्रोल i20 यूज करतात त्यांना काय वेगळं सांगायची गरज नाही. या गाडीचा परफॉर्मन्स काय आहे सो तुम्ही पाहू शकता. आता आपण परत एकदा दुसरी एक गाडी घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे मारुती सुझुकीची स्विफ्ट गाडी इथं आणलेली आहे. तो मॅडम, काय डिटेल्स आहेत? गाडी 2018 ची गाडी आहे, प्युअर पेट्रोल, सेकंड टॉप मॉडेल, VXI मॉडेल आहे. गाडीची प्राइस आहे 5.5 लाख, त्यात पण निगोशिएबल. फर्स्ट ओनर कार आहे. 2018 ची गाडी, सेकंड टॉप VXI मॉडेल, आणि आपण कितीला देताय? 5.5 लाखाला. मित्रांनो, फक्त 5.5 लाख रुपयाला तुम्हाला ही गाडी इथे अवेलेबल आहे. आज या गाडीचं मार्केटमध्ये साधारण 6.25 ते 6.5 लाख रुपयाच्या मध्ये रेट चाललेला आहे. आणि हीच गाडी तुम्हाला ट्रू व्हॅल्यू वंडर कार्स वारजे या ठिकाणी फक्त 5.5 लाख रुपयाला अवेलेबल होती. आता मॅडम, आपली दुसरी गाडी. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ड्युअल टोन मध्ये ही स्पोर्ट्स लुक मध्ये आपल्याला स्विफ्ट इथे अवेलेबल होती. मॅडम, काय डिटेल्स आहेत गाडीच्या? 2015 ची गाडी आहे. सो VXI मॉडेल आहे, फर्स्ट ओनर कार आहे. रनिंग सुद्धा कमी झालंय, फक्त 80,000 रनिंग झालेलं आहे. गाडीची प्राइस आहे 4,80,000, निगोशिएबल प्राइस आहे. मित्रांनो, स्पोर्ट्स लुक मध्ये ही तुम्हाला स्विफ्ट इथे अवेलेबल होती फक्त 4,80,000 रुपयामध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मारुती सुझुकीच्या गाड्या या 3 लाख किलोमीटर, 3.5 लाख किलोमीटर यांच्या इंजिनला काहीच होत नाही, फक्त प्रॉपर अशी सर्व्हिसिंग ठेवावी लागते. मॅडम, गाडीचं रनिंग किती आहे आपल्या? फक्त 80,000 झालेलं रनिंग आहे, आणि फक्त 80,000 किलोमीटर या गाडीचं रनिंग झालंय. तर तुम्ही नक्की एकदा या गाडीचा विचार करू शकता. पुन्हा एकदा न्यू लुक मध्ये एक रेड ब्युटी ज्याला म्हणतात, ती लाल स्विफ्ट इथे आणलेली आहे. मॅडम, आमच्या प्रेक्षकांची लाल कलरच्या स्विफ्ट साठी पण खूप डिमांड असते. तर काय डिटेल्स आहेत त्या गाडीच्या? 2022 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर आहे गाडी. गाडीची प्राइस आहे 6,50,000, निगोशिएबल. 6,50,000 रुपयामध्ये मित्रांनो तुम्हाला न्यू लुक मधले स्विफ्ट अवेलेबल होती. सो तुम्ही नक्की एकदा या गाडीचा विचार करू शकता. मॅडम, गाडीचं रनिंग किती झालंय? रनिंग झालंय 1,20,000.
1,20,000 किलोमीटर। मित्रांनो तुम्ही नक्कीच एकदा या गाडीचा विचार करू शकता। तुम्हाला आता गुढीपाडवा आणि त्याच्यानंतर होळी निमित्त चांगला असा ऑफर वंडर कार्स कडनं भेटणार आहेत, तर एकदा नक्की ते व्हिजिट करा। आता आपण थोडंसं प्रीमियम सेगमेंट मध्ये येऊया। या गाड्यांचं मित्रांनो मार्केटमध्ये भयंकर असा शॉर्टेज आहे। ब्रेझा गाडी म्हटली की मार्केटमध्ये कुठेच दिसत नाही आणि आपल्याकडे आता 3 ब्रेझा इथे अवेलेबल आहेत। तर मॅडम पहिली ब्रेझा काय डिटेल्स? 2021 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, रनिंग सुद्धा खूप कमी झाले, 89,000 रनिंग झालेलं आहे। सो VXI मॉडेल आहे, सेकंड टॉप मॉडेल। सो गाडीची प्राइस आहे 7,80,000, ती पण निगोशिएबल आहे। 7,80,000 मध्ये ही आपल्याला पेट्रोल ब्रेझा इथे अवेलेबल होते। तर नक्कीच एकदा तुम्ही या गाडीचा विचार करू शकता। मित्रांनो प्रोजेक्टर हेडलॅम्प प्लस अलॉय व्हील आणि तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून गाडीचे इंटेरियर सुद्धा पाहू शकतात। सो तुम्ही बघू शकता ड्युअल टोन मध्ये रूफ ब्लॅक। मित्रांनो तुम्हाला टच स्क्रीन एन्टरटेनमेंट सिस्टीम सुद्धा भेटणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून गाडीचा इंटेरियर तुम्ही पाहू शकता किती क्लास असा केलेला आहे। सो आता आपली दुसरी ब्रेझा लाल कलर मध्ये इथे अवेलेबल आहे। डिझेल ब्रेझा आपल्याकडे अवेलेबल आहे। मॅडम आमच्याकडे आता कस्टमरची खूप रिक्वायरमेंट असते की डिझेल ब्रेझा द्या। आता आपण पेट्रोल कव्हर केली, आता ही डिझेल ब्रेझा काय डिटेल्स? 2019 ची आहे, फर्स्ट ओनर आहे, डिझेल आहे, ऑटोमॅटिक कार आहे। सो 9.5 लाखाला आहे, ते पण निगोशिएबल आहे, टीव्ही कार आहे। मित्रांनो डिझेल ऑटोमॅटिक ब्रेझा मार्केटमध्ये भेटत नाही, ती गाडी तुम्हाला इथे अवेलेबल आहे। तर नक्की एकदा मॅडम सोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा। या गाडीला सुद्धा मित्रांनो तुम्हाला प्रोजेक्टर हेडलॅम्प वगैरे अवेलेबल होणार आहेत। आता मॅडम आपल्याकडे परत अजून एक ब्रेझा आलेली आहे। सो काय डिटेल्स आहे तिच्या? 2018 ची गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, 94,000 रनिंग झालेलं आहे, VDI सेकंड टॉप मॉडेल आहे। 2018 ची गाडी मित्रांनो VDI ब्रेझा डिझेल मध्ये तुम्हाला अवेलेबल आहे। फक्त 94,000 किलोमीटर रनिंग झाले। मित्रांनो जे मारुतीचं 1.3 लिटर DDIS इंजिन येतं, सो आरामात 3.5 लाख किलोमीटर चालतं, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही। सो अशी ही गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे। सो आता मित्रांनो आपण या मारुतीच्या 5 सीटर सेगमेंट मधल्या गाड्या कव्हर केल्या। आता यांच्याकडे 7 सीटर सेगमेंट मध्ये सुद्धा गाड्या अवेलेबल आहे। नॉन मारुती प्लस मारुती दोन्ही गाड्या अवेलेबल आहे। तर आपण पाहूया, सुरुवात करूया मित्रांनो आपल्या या इनोवा पासून। सो मॅडम आता आपली ही इनोवा गाडी सेकंड ओनर मध्ये काय डिटेल्स आहेत? 2010 ची गाडी आहे, 10चं मॅन्युफॅक्चर आहे, 11चं रजिस्ट्रेशन डेट आहे, सेकंड ओनर आहे, डिझेल आहे कार। सेकंड ओनर डिझेल गाडी इनोवा। मॅडम किती रनिंग झालंय गाडीचं? गाडीचं रनिंग 1 लाख प्लस, 1 लाख प्लस झालेलं आहे रनिंग। 1 लाख प्लस किलोमीटर या गाडीचं रनिंग झालेलं आहे। आणि साधारण काय प्राइस कोट करतात? 4.5 लाख आहे, निगोशिएबल प्राइस 4.5 लाख रुपयामध्ये इनोवा विथ निगोशिएबल। ओके आता आपली दुसरी गाडी ओल्ड लुक मध्ये एर्टिगा आणलेली आहे। सो मॅडम काय डिटेल्स आहेत या गाडीच्या? सेकंड ओनर अर्टिगा आहे, व्हाईट कलर मध्ये। सो ती 2016 ची आहे, आउटफिटेड CNG आहे, 5 लाखाला आहे, निगोशिएबल। आउटफिटेड CNG ही गाडी तुम्हाला भेटणार आहे 2016 ची एर्टिगा। मॅडम आता आपली पुढची गाडी 2020 ची आहे, 2020 ची एर्टिगा आता आपल्याकडे अवेलेबल आहे। मॅडम ह्या गाडीच्या काय डिटेल्स आहेत? पेट्रोल CNG गाडी आहे, फर्स्ट ओनर गाडी आहे, टीव्ही कार आहे। सो 11 लाखाला आहे, निगोशिएबल आहे। 11 लाख रुपयाला निगोशिएबल गाडी आहे। तर नक्की एकदा तुम्ही या पण गाडीचा विचार करू शकता। मॅडम आता आमच्या प्रेक्षकांना सांगा, आपल्या या गाड्या सर्टिफाईड कॅटेगरी मध्ये येतात, याचा अर्थ त्या गाड्यांवर 6 महिन्याची वॉरंटी आणि त्याच्यानंतर 3 फ्री सर्व्हिसिंग मिळतात, अवेलेबल असतात। ऑल ओव्हर इंडिया मध्ये कुठेही कस्टमर क्लेम करू शकता। ओके तर नक्कीच मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आज आपण आलो होतो मारुती सुझुकीचा एक ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म, ते म्हणजे वंडर कार्स ट्रू व्हॅल्यू वारजे या ठिकाणी। अधिक माहितीसाठी तुम्ही मॅडमचा नंबर स्क्रीनवर फ्लॅश होतोय, तिथे त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता। आता या गाड्यांना कस्टमाइज करण्यासाठी ऍक्सेसरीजचे काय काय ऑप्शन असतात ते आपण पाहूया। मित्रांनो आता प्रीमियम सेगमेंट मधली एक गाडी अजून आपली कव्हर करायची बाकी होती, ती म्हणजे S-Cross। सो मॅडम काय डिटेल्स आहेत ह्या अशा S-Crossच्या? 2018 ची कार आहे, S-Cross सेकंड टॉप मॉडेल, सेकंड ओनर। सो डिझेल कार आहे, प्राइस आहे 7,75,000, ती पण निगोशिएबल। 7,75,000 मध्ये निगोशिएबल असणार आहे आणि चांगला असं मान सन्मान आपल्या प्रेक्षकांसाठी करणार आहे। मित्रांनो आता तुमची डिमांड असलेली छोट्या सेगमेंट मधली दुसरी गाडी आता आणलेली आहे, ती म्हणजे मारुती सुझुकीची सेलेरिओ गाडी। मॅडम सेलेरिओ गाडीच्या काय डिटेल्स आहेत? सेलेरिओ सेकंड ओनर आहे, 80,000 रनिंग झालेलं आहे, प्राइस खूप कमी आहे, 3,80,000 आहे, ऑटोमॅटिक आहे, सेकंड टॉप मॉडेल। ऑटोमॅटिक गाडी 3,80,000 रुपयाला। मित्रांनो आज मार्केटमध्ये याच गाडीचा रेट साधारण 4.25 लाख ते 4.5 लाख रुपयामध्ये आहे। सो नक्की एकदा मॅडम या गाडी प्राइस मध्ये सुद्धा मान सन्मान आमच्या प्रेक्षकांना करून देणार? नक्कीच देणार ना।
नक्कीच करून देणार. तर तुम्ही मॅडमला आपला रेफरन्स द्या, सो जिथे तुम्हाला चांगला असं निगोशिएबल प्राइस रेट करून देतील. होळी आणि त्याच्यानंतर गुढीपाडव्याचा तर डिस्काउंट सुद्धा चालू आहेत, सो त्याही चांगल्या ऑफर आपल्या प्रेक्षकांना असतील. आता आपण मॅडम कडनं माहिती घेऊया. जर तुम्हाला युज्ड कार हवी आहे पण गाडी कस्टमाइज करून हवी तर नवीन गाडी सारख्या ऍक्सेसरीज आमच्या युज्ड कारला बसवून देणार का? नक्कीच देणार ना सर, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडेल त्या ऍक्सेसरीज तुम्हाला बसवून देणार. नक्कीच मित्रांनो, आता मॅडम कडे कुठकुठल्या ऍक्सेसरीजचे ऑप्शन असतात ते आपण पाहूयात. आता आपण मित्रांनो आतमध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता तिथे वेगवेगळे ऍक्सेसरीजचे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल आहेत. एन्टरटेनमेंट सिस्टीम झालं, त्याच्यानंतर अलॉय व्हील झाले, त्याच्यानंतर गाडीसाठी म्युझिक सिस्टीम त्यामध्ये आलंच. वेगवेगळे परफ्युम्स तुम्ही इथे पाहू शकता, सर्व अवेलेबल आहेत. सीट कव्हर्स इथे अवेलेबल आहेत. मॅडम एक गोष्ट सांगा, आता कस्टमर जनरली युज्ड कार घेतात तर खूप कन्फ्युज असतात, थोडंसं त्यांना एक भीती असते की आम्ही जर गाडी घेतली तर तिला काही प्रॉब्लेम येतो नाही येत किंवा तिला कस्टमाइज करताना कसं करावं. तर आपल्याकडे हे जे सगळे ऍक्सेसरीजचे ऑप्शन आहेत हे जेन्युइन आहेत का सर्व? येस, सगळे जेन्युइन ऍक्सेसरीज तुम्हाला मिळतील. सर्व जेन्युइन म्हणजे जे MG मारुती जेन्युइन ऍक्सेसरीज या कॅटेगरीमध्ये येतात त्यात सर्व ऍक्सेसरीज आपल्याकडे अवेलेबल आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकतात, सो इथे तुम्हाला वेगवेगळ्या सर्व ऍक्सेसरीज अवेलेबल होतील. कार चार्जर, त्याच्यानंतर USB टाइप C टाइप सर्व इथे अवेलेबल आहेत. तर अधिक माहितीसाठी मित्रांनो स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय मॅडमचा, तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांना पूर्ण अशी माहिती घेऊ शकतात. सो आपण आलो होतो मित्रांनो मारुती सुझुकीचा एक ट्रस्टेबल प्लॅटफॉर्म ट्रू व्हॅल्यू वंडर कार्स वारजे या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.